श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी. कृपा करावी लवकरी, तुम्ही पदणताच्या वरी कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तासी साचार कल्पतरुवा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा, दास गणुसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका. असो बंकटलाला घरी राहते झाले साक्षात्कारी, दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबुनी भक्त येती, समर्था ते वंदिती, मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले, महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला, पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुकुटाचे होती स्वण, मंदशीत वाहे पवन, प्रद्ध करीती नामस्मरण शय्येवरी बैसुनिया. उदयाचली नारायण, येऊ पाहे हर्षे करुण, तेने तमपलायन करू लागला कंदरीसी. परम भाविक सुवासिनी, रतसडा सम्मार्जनी, वस्यधेनुस पाहुणी तोडू लागली चराटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शिगावास, येता झाला दर्शनास श्री गजानन साधूच्या. तो भिकार गोसावी, मान मान्यता त्याची राहावी, कोठून या सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळीत. भगवी चिंदी डोक्यास, जोडी वाम बगलेस, होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी. मृगाजिनाचा गुंडाळा, पाठीवरी होता भला, ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनाची भीड फार, होऊ लागली साचार, अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसून करू लागला चिंतन, म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकिला, आवडीने नवस केला भांग स्वामी सर्पिण्याचा. तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येत, या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा, मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवना प्रत, येथे एकही ना दिसता प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी, आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार, झाला होता परमातुर दर्शन घ्या या समर्थांचे. ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ, बोलते झाले इतरांप्रत आकाशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला, हे ऐकता आनंद झाला गोसाव्यास परमावधी. आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत, मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार, धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष, त्याचे प्रत्यंतर यावे असा उदी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला, तो महाराज बदले त्याला काडजोळीची पोटली. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केली सझोळीत, त्या पोटळीच्या आज येत होऊ दे गा पारणे. गोसावी पदी लागला, गैवर त्यासी दाटला, गडबडा लोळू लागला बालकापरी स्वामींपुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठून बैस, पोटळीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली, आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत, जोडून या दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने. मी बुटी काढितो, नवस आपला फेडितो, परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची, हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण, परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ज्ञाता पुरवित, अंजनीचा वृत्तांत आना मनी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी, वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले, महारुद्र पोटी आले, अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकरा कारण आडन आले वानरपण, तेवी माझ्या बुटीची आठवण राया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौरव, साक्षात आम्हा शंकर, म्हणून बुटीचा अव्यर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे, ही इतरा अनिल उने परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले, मायेपूर्वी बालक लळे, वेडे वाकडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढिली, हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजली पुण्यपुरुष गजांना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित तू आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे.
ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परिव्यसनाधीनता न चाली समर्थाते. पद्मपत्राची ये परी ते अलिप्त होते निर्धारी नै कोणास त्याची सरी खरेच अति थोरते. वेदरुच असं खल्लित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलेली. चंदन चावल बेलकी पतिया प्रेम भारिया पदाठाया ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणगणाचे भजन कधी धरावे नुसते मौन कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित. कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली शक्ती पार निघून गेली प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आप्त कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति परी यश न आले तिळरती यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख करीती अत्यंत जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना दैवता लागी भले परीन कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरच्या यत्ना प्रत करून पाहू एक वेळा. बंकटलालाची ये घरी आहेत एक साक्षात्कारी यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणिल्या मनात काही एक नाही होत सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. त्याचे पाहू प्रत्यंतर जाजा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची. ते ऐकून एक आप्त आलं बंकट सदनाप्रत जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला आहे जवळीसाचा म्हणून आलो तुम्हांकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करणी मजप्रत ते तीर्थ नो हे अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमच्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले भवानीरामा विनविले द्याया तीर्थ समर्थांचे. भवानीराम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विवळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकविली मान तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली. हात हलवू लागला किंचित डोळा उघडीला उतार पडू लागला तीर्थ प्रभावी देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदाले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसांमाजारी जानराव झाला पहिल्या परी भवानीरामाची या घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांच्या चरणतीर्थ साधनात झाले अमृत संतन ते साक्षात देव कलियुगीचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा श्री गजानना सारिका संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना यमाची पंतांची या साधना परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यूना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारिती अगांतुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशी उठविले निवाशासी परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतुकीचे आहे हे गंडांतर टाळीती पाहे ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हान कारणे. आध्यात्मिक आदी भौतिक आणि तिसरा तो आधी दैविक त्या तिघां माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. आधी भौतिकाची तयारी कुपत्याने होते खरी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश तैसे आधी दैविकास नवस सायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी.
तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देऊनिया. म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधुचरण तेच आले घडून शेगावान माझारी. काही मृत्यू नवसानी टाळीता येती या जनी परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी करी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे. वरील 2 प्रकारचे परितू साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसीन होय गोष्ट खरी. मातीन होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतले विना अंगी साधुत्व येईना. आणि साधू विन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळे समानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली भरी व्याधी जानरावाची. देशमुख परा झाल्यावर भंडारा घातीला थोर. साधू प्रित्यर्थ सासार बंकटलालाची घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला. त्यासी मनासी विचार केला तो ऐकाय निरती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वर पांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर. परी कया धुचा कुमार मुळीन भ्याला त्या रूपा. वाघीन इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर. ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचारा हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानेला आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावर न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरेगारा एकवटून खानी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. ते जे हिऱ्याची हिऱ्या लागून भूषवी न गारेला. गारती गारच राही पायाखाली तुडविले जाई. ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येक काम माझ्या विने होत नाहीये ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी. खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकात सांगत असे आपल्या सौरात करीत असे. त्या आदमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरुगुर आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानाने जाणिले सर्व समर्थांनी. कौतुक केले एके दिनी ते ऐका विबुध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. या कुणाचं होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीस होती जाना त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले. विठोबाला विनवेते झाले विठोबा आम्हा पाहिजे गेले इथून आत्ताच परगावा. काम निकडेचे आहे फार कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असती निद्रिस्त झाले. त्यांचे दर्शन घेतले विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणे महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐशा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला म्हणे. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांचे उठविले. मंडळींचे काम झाले. परिसंकट ओढवले. गाठोळ विठोबावरी भले. कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणते बेटा माजून गेला आपली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभीला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मटी. घुमारे घाली कधी कधी ऐसा अति निछा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घेमी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये विषाजवळ करू नये. तस्करासी लेखू नये निजकंठीचा ताईत. ऐशारीती ठोकला छड्याखाली घाटोळ आला. विठोबा तो पळाला पुन्हा ना आला मागुती. खरे जे का असती संत तेथे ऐसेच करीतात. ढोंगी मात्र जातात अशाच या करांमध्ये. म्हणजे अधिकारां वाचून ढोंगी बैसती होऊन संत नादी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी.
मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करती, भलभल ते सांगता ती साक्षात्कार ढोंग्यांचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई, परी प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सिम भक्त, त्यांना न मुळी आवडतं सानिध्य त्या षंडांची. पतिव्रतेसी शेजार, कसबिनीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कथलाची. संत शठा ते राखीती, परिणताला महत्व देती, ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगणे आली असे. ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन, जेवी निवडुंगा लागून स्थान भूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर, परिकिमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करती निवडुंगाचे दहन, चिलटांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी, तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करती जरी, किमती माझी ठेविती परी, गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे, अति खडतर होते साचे, पायला भुण साधूचे, दैव दूर झाले की. जरी तो ना ढोंग करिता, तरी योग्यते प्रती चढता, संतांची ती योग्यता त्याने मुळी ना जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी कामधेनूपासून. ऐसे न कोणी करावे, संतापासी राहून बरवे, तेथे विचारात ठेवावे अहर्निशी जागृत. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय ग्रंथ, तारक हो भावाब्दित, अवघ्या भाविकांकारणे. श्री हरिहरापरणमस्तु शुभम भवतु इति तृतीयोऽध्याय समाप्तः. हरये नमः हरये नमः हरये नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज, योगीराज, परत ब्रह्म, सचिदानंद, भक्त प्रतिपालक, शेगाव निवासी, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.